लहानपणीची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई किंवा आजी म्हणायची, "आज कोणीतरी पाहुणा येणार रे." मी विचारायचो, "तुला काय माहीत?" त्यावर उत्तर यायचे, "हा काय कावळा ओरडतोय ना, त्याला बरोबर ठाऊक असतंय कुठल्या घरी पाहुणा येणार ते. तो बरोबर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार." मग माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा या विचारात छान मजेत जायचा. पुढे मोठेपणी जेव्हा माऊलींची ही रचना वाचण्यात आली, तेव्हा या कल्पनेचा वापर माऊलींनी किती सुंदररित्या केलाय हे वाचून स्तिमित तर झालोच, पण माऊलींची शब्दकळा इथं कशी वेगळेपणाने अवतरली आहे याचेही विशेष वाटू लागले. कावळा ओरडतोय म्हणजे कोणीतरी पाहुणा येणार. "पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे." कावळा हा शब्द उच्चारायला जरा कठीण किंवा जड वाटतोय म्हणून की काय, काऊ हा शब्द माऊलीने असा काही वापरलाय की तिथंच आपल्या मनात एक दाद दिली जाते की कसा मौसूद शब्द आहे हा काऊ. विशेषतः अगदी लहान मुलांना कावळा दाखवताना काऊ हाच शब्दच घरोघरी वापरला जातो. तोच माऊलींनी नेमका उच्चारलाय, कारण त्या शब्दामागे एक जिव्हाळा आहे, एक आपुलकी आहे, मनात एक सहज उमटणारं नातं आहे. हा कावळा एक साधा-सुधा पक्षी राहिलेला नसून एक निरोप्या, एक सहचर झालाय. काऊ या शब्दानं तो नेमका प्रगट होतोय. आणखी एक म्हणजे कावळा हा तसा कर्कश ओरडणारा म्हणून प्रसिद्ध. त्याची कावकाव बऱ्याच वेळा नकोशी होते. पण इथं ती कावकाव कर्कश नसून हवी-हवीशी झाली आहे. म्हणून त्या ओरडण्यालाही कोकता हे असा मवाळ शब्द माऊलींनी योजलाय. एवढे या काऊविषयी माऊली आज जिव्हाळा का दाखवतात बरे? तर कारण साहजिकच तेवढं मोलाचं आहे. इथं हे पाहुणे साधेसुधे नसून प्रत्यक्ष पंढरीराय आहेत. म्हणून माऊलींना तो कावळा, त्याचे ते ओरडणे हे सगळे हवेहवेसे होत आहे. त्यांचे जणू प्राण त्या वाट पाहण्यात अडकलेत. इतक्या उत्कंठतेने ही वीरानी प्रकटली. शकून गे माये सांगत आहे. या विशेष पाहुण्यांच्या आगमनाला ते शकून म्हणून संबोधतात. ज्याला कोणाला भगवंताविषयी प्राणापलीकडे प्रेम असेल तोच हा शब्द वापरू शकेल. शकून किती सुंदर आणि सर्व लक्षणांनी युक्त असा शब्द. काही चांगली गोष्ट घडायची असताना काही संकेत मिळतात. जसे उजव्या डोळ्याची पापणी सतत लावणे, उजवा बाहू स्फुरणे. अशा वेळेस सहज मनात येते, काय भाग्याची गोष्ट घडणार आहे आज, म्हणून हे शकून होत आहेत. आणि माऊलींना भगवंताखेरीज कुठलीच गोष्ट मोलाची वाटत नाही. त्यांना साधा कावळा ओरडला तरी तो शकून वाटतोय. न जाणो हा संकेत ते पंढरीराय येण्याचा तर आहे का? ही अनावर उत्कंठा कशी ओसंडतीये या सगळ्या विरानीतून. या कावळ्याचे ओरडणे हाच मोठा शकून, आणि मग त्या कावळ्याचे कोड कौतुक तर किती करू किती नको असे माऊलींना झाले. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणे पंढरीराऊ घराकडे येती. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काई. तुझे सोन्यानं मडवीन पाऊ. अरे, एवढी मोठी शकुनाची गोष्ट जर घडणार असेल तुझे पाय सुद्धा मी सोन्यानं मडवून देईन बघ. तुला दहीभात आवडतो ना, त्याची उंडी तुला भरवीन बघ. पण जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. या माझ्या जीवाला ज्याची अत्यंत आवड आहे त्याची काही खबरबात सांग तर. मला त्यातच गोडी आहे रे. अगदी पटकन सांग बरं, जराही वेळ लावू नकोस. दुधे भरुनी वाटी लावीन तुझे ओठी. अरे, तुला दहीभात नकोसा झाला असेल तर मी दुधाची वाटी देखील तुला देईन रे. अगदी वाटी भरून दूध तुझ्या ओठाला लावीन. पण सत्य सांगे गोठी विठो येईल काई. पण खरंच तो विठुराणा
येणार आहे ना रे. काय हे अर्थ, काय ही विनवणी. या संसारातल्या अतिक्षुल्लक क्षणभंगूर गोष्टीसाठी मी रात्रंदिस इथे जीवानीशी झुरतो आहे आणि तिकडं माऊलींना त्याच्या आगमनाचे इतके मोल वाटते आहे की दारातल्या कावळ्याच्या ओरडण्यातून तो विठू येऊ घातलाय की काय, अशी जगावेगळी ओढ या विराणीतून अशी काही प्रकटलीये की ही विराणी वाचतानाच डोळ्यातून अश्रुधारा लागतात अगदी. कशी ही ओढ, कशी ही विनवणी, सगळंच जगावेगळं आहे हे. ही विरहिणी अगदी अगदी वेगळीच आहे. अखेर ती अलौकिक अशा आपल्या माऊलींची आहे. त्यांची प्रतिभा, त्यांचे अर्थ, त्यांचा विठुराणा सगळंच जगावेगळं आहे पार. आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे. आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे. अरे, तू तर आंब्याची रसाळ फळे खाणार आहेस. त्या रसाळ फळांनी तुझी वाणीही रसाळ झाली आहे. तेव्हा सांग ना रे, हात शकून पंढरीनाथ आगमनाचा आहे ना तो. पहिलं तो गे काऊ कोकता आहे. केव्हा बरे अशी ओढ लागेल या जीवालाही. एक माऊलीच जाणे. शकुनाला भारतीय संस्कृतीत आणि खास करून ज्योतिषशास्त्रात फार महत्त्व दिले आहे. ज्योतिष हे प्राचीन असल्यामुळे त्याच्याशी संबंधित शकुनाचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांना सुचावा हे त्या काळाला धरूनच आहे असे वाटते. काव्य हे केवळ शाब्दिक न राहता भावनेला स्पर्श करते. हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांच्या विराणी या खास प्रकारात दिसतो. विठ्ठलाला आपला प्रियकर मानून त्याच्या विरहाच्या भावनेने भारलेल्या विराणी या काव्यातला अद्भुत प्रकार हा आहे. माऊलींची विराणी आणि त्यांचं इतकं हृदय विश्लेषण वाचून सकाळ प्रसन्न झाली. बैरागी रागात बांधले हृदयनाथाने हे गाणं. भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजात गायले. त्यातली बासरी काही आगळीच आहे. नुसतं वाचून संपूर्ण गाणं कानात घुमू लागले. माऊलींच्या भक्तीत न्हालेलं म्हणूनच त्या विराणीतील शब्द भावा इतके नितळ. हे गाणं लागलेलं असताना अर्थाकडे लक्ष असले तर मात्र डोळे मिटून अश्रूंना मनमोकळी वाट करून देणं इतकंच हातात राहतं. पण गाणं संपल्यावर नंतरची 5 मिनिटं तसेच शांत बसून राहण्याव्यतिरिक्त काहीही करणं अशक्य होऊन जातं.